मित्रांनो, पुढच्या 5 ते 10 वर्षात असे 2 सेक्टर आहेत जे भारतीय शेअर बाजारात शेकडो टक्क्याचा परतावा देऊ शकतात. आजची छोटी कंपनी उद्याची लार्ज कॅप कंपनी बनू शकते. प्रश्न फक्त एकच आहे, हे 2 सेक्टर कोणते आहेत आणि या सेक्टरमध्ये आजच्या कोणत्या प्रकारच्या कंपन्यांवर लक्ष ठेवायला हवे? कारण आजचा व्हिडिओ तुमच्या पुढच्या मल्टीबॅगर स्टॉकचा मार्ग बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचे बाजार तर्कामध्ये स्वागत करतो. जर तुम्ही शेअर बाजारात भविष्यातील मोठ्या संधी शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण अशा 2 सेक्टरबद्दल बोलणार आहोत जिथून पुढच्या काही वर्षात अनेक मल्टीबॅगर स्टॉक बाहेर येऊ शकतात. सर्वात पहिला सेक्टर आहे तो म्हणजे डाटा सेंटर. मित्रांनो, आजच्या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? सोने नाही, तेल नाही, तर उत्तर आहे डाटा सेंटर. आज प्रत्येक कंपनी डाटावर चालते. गुगल, ॲमेझॉन, नेटफ्लिक्स, UPI, बँकिंग, AI, क्लाउड कम्प्युटिंग, सोशल मीडिया सगळं काही डाटावर चालतं. आणि हा डाटा कुठे ठेवला जातो? तो म्हणजे डाटा सेंटरमध्ये. तर डाटा सेंटर म्हणजे काय? तर मोठी इमारत ज्यामध्ये हजारो सर्व्हर, नेटवर्किंग सिस्टम आणि स्टोरेज डिव्हायसेस असतात. इथेच जगभरातील कंपन्यांचा डाटा स्टोअर केला जातो. कारण भारतात डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत आहे. UPI ट्रान्झॅक्शन, AI, क्लाउड सर्व्हिसेस, 5G आणि ऑनलाईन बिझनेस या सगळ्यांना प्रचंड डाटा स्टोरेज लागणार आहे. तर पुढे भविष्यात भारत डाटा सेंटर हब बनू शकतो का? तर हो, भारत सरकारने डाटा सेंटर सेक्टरला मोठा पाठिंबा दिला आहे. विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी टॅक्स इन्सेंटिव्ह दिले जात आहे. मोठे उद्योग समूह डाटा सेंटरमध्ये अब्जावधी रुपयाची गुंतवणूक करत आहे. तर कोणत्या प्रकारच्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो? तर डाटा सेंटर डेव्हलपर, ऑप्टिकल फायबर कंपनीज, कूलिंग सोल्युशन कंपनीज, पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, सायबर सिक्युरिटी कंपनीज, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कंपनीज, सर्व्हर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. म्हणजेच डाटा सेंटर हा फक्त सेक्टर नाही तर पूर्ण इकोसिस्टम आहे. आणि या इकोसिस्टममध्ये अनेक मल्टीबॅगर कंपन्या निर्माण होऊ शकतात. आता बोलूया दुसऱ्या सर्वात मोठ्या फ्युचर सेक्टरमधील कंपनी म्हणजे रिन्युएबल एनर्जी. आज संपूर्ण जग क्लीन एनर्जीकडे जात आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रत्येक देश रिन्युएबल एनर्जीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. भारताने देखील 2030 पर्यंत प्रचंड रिन्युएबल कॅपॅसिटी वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे. तर रिन्युएबल एनर्जीमध्ये काय येते? तर सोलर एनर्जी, विंड एनर्जी, हायड्रो पॉवर, न्यूक्लिअर एनर्जी, एनर्जी स्टोरेज. हा सेक्टर एवढा मोठा आहे की भारताची विजेची गरज पुढच्या दशकात खूप वाढणार आहे. इलेक्ट्रिक व्हेकल वाढतील, डाटा सेंटर, मॅन्युफॅक्चरिंग, AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्यांना लागणारा प्रचंड वीज. म्हणून रिन्युएबल एनर्जी हा भारताच्या ग्रोथ स्टोरीचा सर्वात मोठा भाग बनू शकतो. तर कोणत्या प्रकारच्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो? तर सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग, विंड टर्बाईन कंपनीज, पॉवर इक्विपमेंट कंपनीज, बॅटरी मॅन्युफॅक्चरर, ट्रान्समिशन कंपनीज, ग्रीन हायड्रो कंपनीज, रिन्युएबल EPC कंपनीज यासारख्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, या सेक्टरमध्ये आधीच अनेक कंपन्या मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत आणि पुढे अनेक स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्या मोठ्या बनू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक कंपनी मल्टीबॅगर बनत नाही. कोणतीही रँडम पेनी स्टॉक खरेदी करू नका. तर हे स्टॉक खरेदी करण्याचा आमचा काही रिकमेंडेशन नाही. तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि स्वतःचा अभ्यास करून मग इन्व्हेस्टमेंट करा. तर कन्क्लुजन पाहिला तर मित्रांनो, जर पुढच्या 5 ते 10 वर्षासाठी 2 सर्वात मोठे फ्युचर सेक्टर निवडायचे असतील तर तुम्ही कोणते निवडाल हे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.